विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 चे शेवटचे प्रकरण सांख्यिकी पाहत आहोत। आजच्या तासामध्ये आपल्याला बहुलक काढणे, वर्गीकृत वारंवारता सारणीवरून बहुलक काढणे ही संकल्पना आपल्याला अभ्यासायची आहे। तर सर्वप्रथम आपल्याला बहुलक म्हणजे काय हे अगोदरच्या इयत्तेमध्ये झालेलंच आहे, पण माहित असणं आवश्यक आहे। बहुलक म्हणजे दिलेल्या प्राप्तांकामध्ये किंवा दिलेली जी कच्ची आपल्याला सामग्री दिलेली असते त्या प्राप्तांकामध्ये सर्वात जास्त वेळा जो अंक आलेला असतो त्या प्राप्तांकाला बहुलक असे म्हणतात। अतिशय सोपी साधी व्याख्या आहे। प्राप्तांकामध्ये सगळ्यात जास्त वेळा येणारा जो प्राप्तांक असतो, दिलेल्या प्राप्तांकामध्ये सर्वात जास्त वेळा येणारा जो प्राप्तांक असतो त्याला आपण बहुलक असं म्हणतो। तर बहुलक वर्गीकृत वारंवारता सारणीहून काढण्यासाठी आपल्याला सारणी तयार करावी लागते आणि ही सारणी काय विशेष याच्यामध्ये मॉडिफिकेशन करायचं नाही। जी दिलेली सारणी आहे तीच सारणी परत लिहायची, म्हणजे दोनच स्तंभ राहतील याच्यामध्ये। एक म्हणजे पहिलं वर्ग आणि दुसरं म्हणजे त्याची वारंवारता, हे दोन स्तंभ असतील। पण ज्यावेळेस हे वर्ग सलग स्वरूपात नसतील त्यावेळेस मात्र एक रकाना अजून वाढतो, तो म्हणजे सर्वप्रथम वर्ग आणि त्याच्यानंतर सलग वर्ग आणि त्याच्यानंतर वारंवारता। अशा प्रकारचे तीन स्तंभ त्या ठिकाणी आपल्याला काढावे लागतात। तर हे बहुलक काढण्याचं सूत्र आपल्याला स्टार्टिंगला माहित असणं आवश्यक आहे। बहुलक बरोबर आहे, बहुलक बरोबर L अधिक कंसामध्ये F1 वजा F0 छेद 2F1 वजा F0 वजा F2 गुणिले H। तर हे सर्व आपल्याला माहित राहणं आवश्यक आहे। L म्हणजे काय, F1 म्हणजे काय, F0 म्हणजे काय, F2 म्हणजे काय, H म्हणजे काय। तर L म्हणजे बहुलकीय वर्गाची खालची मर्यादा, F1 म्हणजे बहुलकीय वर्गाची वारंवारता, F0 म्हणजे बहुलकीय वर्गाच्या अगोदरच्या वर्गाची वारंवारता, F2 म्हणजे बहुलकीय वर्गाच्या नंतरच्या वर्गाची वारंवारता आणि H म्हणजे बहुलकीय वर्गातील वर्गांतर। ठीक आहे। तर बघा सराव संच 6.3 मध्ये दिलेला प्रश्न आपण सर्वप्रथम अभ्यासणार आहोत। एका दूध संकलन केंद्रावर शेतकऱ्याकडून संकलित केलेले गायीचे दूध व लॅक्टोमीटरने मोजलेले दुधातील स्निग्धांशाचे म्हणजे फॅटचे प्रमाण दिले आहे, त्यावरून दुधातील स्निग्धांशाच्या प्रमाणाचे बहुलक काढा। तर हे तक्ता आपल्याला दिलाय। दुधातील स्निग्धांश 2 ते 3% 30 लिटर दुधामध्ये, 3 ते 4% 70 लिटर दुधामध्ये, 4 ते 5% 80 लिटर दुधामध्ये, 5 ते 6 हे 60 लिटर दुधामध्ये, 6 ते 7% स्निग्धांश 20 लिटर दुधामध्ये। अशा प्रकारची ही सारणी दिली। तर सर्वप्रथम ही सारणी आपण व्यवस्थित लिहून घेऊया। तुम्हाला या वर्गाकडे पाहिल्याच्या लक्षात आलेलं आहे वर्ग सलग आहे, 2 ते 3 लगेच 3 ते 4 आहे, 4 ते 5 लगेच असे सलग आहेत। त्याच्यामुळे वर्ग सलग असल्यामुळे इथं दोनच रकाने येतील। सलग वर्ग हे वर्ग असतात या ठिकाणी, हे वर्ग आणि ही इथली काय आहे वारंवारता, असे दोन आपण रकाने तयार केलेले आहेत। तर सर्वप्रथम 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6 आणि 6 ते 7 हे वर्ग आहेत। आता त्यांची वारंवारता संकलित दूध लिटर किती 30 लिटर, नंतर हे 70 लिटर, 80 लिटर, 60 लिटर आणि 20 लिटर। आता या वारंवारतामध्ये बघायचं आपण सगळ्यात जास्त आलेला अंक कोणता। तर तुम्हाला माहिती आहे हे स्निग्धांश 4 ते 5% सगळ्यात जास्त वेळ आलेला आहे, 4 ते 5% सगळ्यात जास्त, म्हणून हे झालं याचं बहुलक। बहुलक म्हणतो आपण त्याला, म्हणजे याला काय म्हणतो बहुलकीय वर्ग, कारण 4 ते 5
टक्के हा वर्ग सगळ्यात जास्त वेळा आला, 80 वेळा, याच्यापेक्षा जास्त कुठलाही वर्ग नाही. म्हणून या वर्गाला बहुलकीय वर्ग असं म्हणतो आपण. हे बहुलकीय वर्ग झाला. हा वर्ग 4 ते 5 हा वर्ग बहुलकीय वर्ग. बहुलकीय हा बहुलकीय वर्ग आहे. त्याच्यानंतर या बहुलकीय वर्गाची हे 4 ही खालची मर्यादा आहे, याला आपण यल म्हणतो. त्याच्यानंतर याची जी वारंवारता असते तुम्हाला माहिती, याला सांगितलं मी तुम्हाला, काय सांगितलं होतं, बहुलकीय वर्गाच्या वारंवारतेला काय म्हणायचं, F1 म्हणायचं. आणि बहुलकीय वर्गाच्या अगोदरच्या वर्गाच्या वारंवारतेला काय म्हणायचं, याला F1 म्हटलं म्हणजे त्याच्या अगोदरचं काय असेल, F0, म्हणून याला F0 म्हणायचं. याला F1 म्हटलं. बहुलकीय वर्गाच्या नंतरचा वर्ग त्याच्या वारंवारतेला काय म्हणावं लागेल, अगोदरच्याला F1 म्हणल्यानं हे F2. बघा हे सिरियलनं घ्यायचं, F0 F1 F2. अगोदर बहुलकीय वर्गाच्या वारंवारतेला F1 म्हणायचं. त्याच्या अगोदरची 1 च्या अगोदर अंक कोणता असतो, 0, म्हणून त्याच्या अगोदरचे जे वर्ग आहे त्याच्या वारंवारतेला काय म्हणायचं, F0. त्याच्यानंतर बहुलकीय वर्गाच्या नंतरची जी वारंवारता असते याला F1 म्हटल्यामुळे त्याच्या पुढची म्हणून काय म्हणायचं, याला F2. आणि याच्यामधलं जे अंतर असतं वर्गांतर, वर्गाची खालची मर्यादा, वर्गाची वरची मर्यादा वजा वर्गाची खालची मर्यादा बरोबर आहे वर्गांतर, H आपण म्हणतो. ह्या सगळ्या किमती आपण या ठिकाणी काढलेल्या आहेत. त्या किमती एकदाच्या बघूया. तर सर्वप्रथम याला काय लागेल, यल लागेल. यल किती आहे, 4 आहे. त्यानंतर F1 किती, F1 म्हणजे काय, बहुलकीय वर्गाची वारंवारता. F0 बहुलकीय वर्गाच्या अगोदरच्या वर्गाची वारंवारता 70 आहे. आणि राहिलं आपलं F2 किती, 60 आहे. आणि त्याच्यानंतर H म्हणजे 5 वजा 4 किती, 1. आता हे सूत्र तर आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे. या सूत्रामध्ये फक्त किमती ठेवायच्या आहेत. बहुलक बरोबर यल अधिक कंसामध्ये F1 वजा F0 भागिले 2F1 वजा F0 वजा F2 किमती ठेवूया. म्हणून बहुलक बरोबर आहे यल किती, 4 अधिक कंसात F1 80 वजा F0 70 छेद 2 गुणिले F1 आहे 80 वजा F0 70 वजा F2 60 आणि गुणिले H किती आहे, 1. सर्वप्रथम हा कंस सोडवायचा. बहुलक बरोबर आहे 4 अधिक 80 वजा 70 म्हणजे 10, 8 दोन्ही 16, 160 होतात. हे 6 13, 130 समान चिन्ह असताना त्यांची बेरीज होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह गुणिले 1. त्याच्यानंतर बहुलक बरोबर आहे 4 अधिक 10 छेद 160 मधून 130 काढून टाका, किती राहतील, 30 गुणिले 1. नाही लिहिलं तरी चालतं कारण यानं 1 ला गुणलं, कोणत्याही संख्येनं 1 ला गुणलं तर तीच संख्या वापस येते, रिफ्लेक्ट होत असते. आणि म्हणून 10/30 म्हणू आपण, 10/30 गुणिले 1 म्हणजे तेच संख्या येईल. हे परत 0 कॅन्सल होईल. आणि बहुलक बरोबर आहे 4 अधिक 1/3 म्हणजे 3 भाग देऊ, 3 त्रिक 9, परत 3 त्रिक 9, असं कितीही अंक पुढे येतील. त्याच्यामुळे याला स्टॉप करू, 2 दशांश चिन्हाच्या नंतर 2 स्थळांतर. बहुलक बरोबर आहे 4.33. हे झालं आपलं बहुलक. म्हणून आता ते उत्तर लिहायचं आहे आपल्याला. म्हणून दुधातील स्निग्धांशाच्या
दुधातील स्निग्धांशाच्या प्रमाणाचे बहुलक, प्रमाणाचे बहुलक बरोबर आहे किती 4.33 दुधातील स्निग्धांशाच्या प्रमाणाचे बहुलक बरोबर 4.33%, म्हणजेच आपण त्याला लिटर असं म्हणतो, सॉरी टक्के असं म्हणतो, 4.33%. बघा यानंतरचा दुसरा प्रश्न असा आहे, काही कुटुंबाचा मासिक वीज वापर महिन्यामध्ये किती वीज वापर होतो, पुढील वर्गीकृत वारंवारता सारणी दिला आहे, यावरून वीज वापराचे बहुलक काढा. तर या ठिकाणी वीज वापर युनिट 0 ते 20, कुटुंबाची संख्या 13 आहे, 20 ते 40 50 आहे, 40 ते 60 युनिट वापरणारे कुटुंबाची संख्या 70 आहे, 60 ते 80 वापरणाऱ्या कुटुंबाची संख्या 100, 80 ते 100 युनिट वापरणाऱ्या कुटुंबांची संख्या 80 आहे, 100 ते 120 युनिट वापरणाऱ्या कुटुंबाची संख्या 17 आहे. यामध्ये आपण निरीक्षण करायचं की वर्ग सलग आहेत का, 0 ते 20 लगेच 20 ते 40, 40 ते 60 म्हणजे वर्ग सलग आहेत, म्हणून आपल्याला दोनच स्तंभ काढावे लागतात. या ठिकाणी मी 2 स्तंभ काढलेत, हेच लिहिलं जशाला तसं. वीज वापर युनिट वर्ग हे 0 ते 20, 20 ते 40, 40 ते 60 हे जशाला तसं लिहिलेलं आहे. आता आपल्याला महत्वाचं निरीक्षण आहे याच्यामध्ये की बहुलकीय वर्ग शोधायचा आहे. सगळ्यात जास्त वारंवारता कोणती आहे ती बघायचं. 13, 50, 70, 100, 80, 70 सगळ्यात जास्त वारंवारता आपल्याला 100 दिसते, याच्यापेक्षा कुठलाही अंक मोठा नाही, म्हणून 100 सगळ्यात जास्त वारंवारता असणारा जो संबंधित वर्ग आहे हा 60 ते 80, याला आपण काय म्हणूया, बहुलकीय वर्ग. हा झाला बहुलकीय वर्ग. या बहुलकीय वर्गाची जी वारंवारता असते, या बहुलकीय वर्गाच्या वारंवारतेला आपण काय म्हणतो, F1 म्हणतो. बहुलकीय वर्गाच्या अगोदरच्या वर्गाची जी वारंवारता असते त्याला आपण याच्या अगोदरचं म्हणजे आपण काय म्हणू, F0. बहुलकीय वर्गाच्या नंतरच्या वर्गाची जी वारंवारता असते त्याला आपण काय म्हणतो, F2 म्हणतो. तर अशा प्रकारे आपण F1, F2, F0 हे काढलेलं आहे. आता या बहुलकीय वर्गामधलं जे अंतर असतं 80, वर्गाची वरची मर्यादा वजा वर्गाची खालची मर्यादा 80 वजा 60 म्हणजे 20, याची किंमत 20 असते. आता आपण याचं सूत्र लिहूया. अगोदर किमती लिहू किंवा सूत्र लिहा. सूत्र काय आहे बहुलकचं, बहुलक बरोबर L अधिक कंसात F1 वजा F0 छेद 2F1 वजा F0 वजा F2 आणि गुणिले काय, गुणिले H. यामधल्या सगळ्या किमती L बरोबर आहे. आता बघा L बहुलकीय वर्गाची खालची मर्यादा किती आहे, 60. F1 बहुलकीय वर्गाची वारंवारता 100. F0 बहुलकीय वर्गाच्या अगोदरच्या वर्गाची वारंवारता 70. त्याच्यानंतर राहिले आता काय आपलं F2. F2 म्हणजे बहुलकीय वर्गाच्या नंतरच्या वर्गाची वारंवारता किती आहे, 80. आणि लास्ट बहुलकीय वर्गाचं वर्गांतर 80 वजा 60 म्हणजे किती, 20. ह्या सर्व किमती आपण काढलेल्या आहेत. आता या सूत्रामध्ये ठेवू. म्हणून बहुलक बरोबर L ची किंमत ठेवा. आता L किती आहे, 60. हे 60 अधिक ब्रॅकेटमध्ये F1 किती 100 वजा F0 70 छेद 2 गुणिले F1 म्हणजे 100 वजा F0 म्हणजे 70 वजा F2 म्हणजे 80 आणि गुणिले H म्हणजे 20. ह्या सगळ्या किमती याच्यामध्ये आपण ठेवलेल्या आहेत. याला फक्त सोडवायचं. कंस ब्रॅकेट मधला अगोदर सोडूया.
बहुलक बरोबर आहे 60 अधिक 100 वजा 70 म्हणजे 30 छेद हे 200 गुणाकार अगोदर करून घ्यायचा. या दोघांचं चिन्ह समान आहे म्हणजे बेरीज होते. आताच सांगितलं होतं मी तुम्हाला. हे झाले 70 अधिक 80 8 आणि 7 15 म्हणजे 150 आणि हे गुणिले 20. त्याच्यानंतर बहुलक बरोबर आहे 60 अधिक 30 छेद 200 मधून 150 काढून टाका 50 राहतील गुणिले किती 20. आता याच्यामध्ये कोणताही शून्य आपण कट करू शकतो. समजा आपण हे 0 0 कटला शिल्लक काय राहिले पहा. बहुलक बरोबर आहे 60 अधिक 3/5 गुणिले 20. बहुलक बरोबर आहे 60 ला 60 अधिक पुन्हा 5 न कटूया 5 1 5 5 चौक 20 म्हणजे किती झाले 4 गुणिले 3 आणि म्हणून बहुलक बरोबर आहे 72. आता प्रश्नाचं उत्तर लिहायचं. म्हणून वीज वापराचे बहुलक बरोबर आहे 72 काय युनिट. ठीक आहे. यानंतरचा तिसरा प्रश्न बघा. चहाच्या 100 हॉटेलांना पुरवलेले दूध व हॉटेलांची संख्या यांची वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे. यावरून पुरवलेल्या दुधाचे बहुलक काढा. दूध लिटर मध्ये आहे. 1 ते 3 लिटर 7 हॉटेलला पुरवल्या जातं. 3 ते 5 लिटर दूध 5 हॉटेलला पुरवल्या जातं. 5 ते 7 लिटर दूध 15 हॉटेलला याप्रमाणे दिलेली सारणी आहे. आपण या दिलेल्या सारणीवर फक्त एक लक्ष केंद्रित करायचं की वर्ग सलग आहेत किंवा नाहीत. वर्ग सलग असतील तर प्रश्नच नाही 2च रकाने करायचे आणि वर्ग जर सलग नसतील तर मात्र 3 रकाने करायचे. त्याचे 3 स्तंभ करायचे. तर 1 ते 3 3 ते 5 आहे परत 5 ते 7 आहे म्हणजे वर्ग सलग आहेत त्याच्यामुळे 2 स्तंभ आपल्याला करावे लागतील. ते 2 स्तंभ या ठिकाणी मी केलेले आहेत. एक दूध लिटर मध्ये आणि हॉटेलची संख्या जशाला तसंच लिहायचं. याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. 1 ते 3 3 ते 5 5 ते 7 7 ते 9 9 ते 11 आणि 11 ते 13 एवढे लिटर दूध. किती हॉटेलची संख्या आहे हे 7 हॉटेलला हे 5 15 20 35 आणि 18. आता याच्यानंतर दुसरं निरीक्षण करायचं. आपण तयार केलेल्या सारणीमध्ये काय बघायचं वारंवारता सगळ्यात जास्त कोणती आहे. 7 5 15 20 35 आणि 18 पैकी 35 ही वारंवारता जास्त सगळ्यात मोठी आहे. जी वारंवारता जास्त आहे किंवा मोठी आहे त्याचा संबंधित वर्ग जो असतो त्या वर्गाला आपण बहुलकीय वर्ग असं म्हणतो. कारण सगळ्यात जास्त आलेला हा वर्ग आहे 9 ते 11 हे 35 वेळा आलेला आहे आणि म्हणजेच 35 ही वारंवारता झाली म्हणून याला आपण काय म्हणतो बहुलकीय वर्ग. हे बहुलकीय वर्ग आहे. बहुलकीय वर्गाच्या वारंवारतेला आपण F1 म्हणतो. बहुलकीय वर्गाच्या अगोदरच्या वर्गाच्या वारंवारतेला आपण F0 म्हणतो आणि बहुलकीय वर्गाच्या नंतरच्या वर्गाच्या वारंवारतेला आपण काय म्हणतो F2. आणि याच्यामध्ये वर्गाची वरची मर्यादा वजा वर्गाची खालची मर्यादा म्हणजे हे झालं वर्गांतर 11 वजा 9 2 हे त्याचं वर्गांतर येईल. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये सूत्र तर तुम्हाला माहित आहे. आपण या ठिकाणी सूत्र लिहूया. सूत्र काय आहे बहुलक बरोबर L अधिक कंसामध्ये F1 वजा F0 छेद
2f1 वजा f0 वजा f शेवटी 2. हे जशाला तसं घ्यायचं बघा. हे f1 f0 आणि नंतर हे f2 शेवटी गुणिले h. आता ह्याच्यामध्ये सूत्र दिसायला याच्या सगळ्या किमती आपण बघूया. सर्वप्रथम l बहुलकीय वर्गाची खालची मर्यादा 9 ते 11. 9 f1 बहुलकीय वर्गाची वारंवारता 35. f0 बहुलकीय वर्गाच्या अगोदरच्या वर्गाची वारंवारता 20 आणि f2 बहुलकीय वर्गाच्या नंतरच्या वर्गाची वारंवारता आहे 18 आणि त्याच्यानंतर h म्हणजे बहुलकीय वर्गाचे वर्गांतर 11 वजा 9. हे झालं याच्या सर्व किमती. आता हे किमती याच्यामध्ये ठेवूया. म्हणून बहुलक बरोबर l ची किंमत किती आहे 9 कंसात 9 अधिक कंसात f1 आहे 35 वजा f0 20 छेद 2 गुणिले 35 वजा f0 20 वजा f2 18 आणि गुणिले h किती आहे 2. ह्या सगळ्या किमती आपण ठेवलेल्या आहेत. याला सोडवूया. म्हणून बहुलक बरोबर आहे 9 ला 9 अधिक 35 वजा 20 15 35 दोन्ही 70 वजा चिन्ह समान आहे बेरीज होईल 8 38 गुणिले 2. त्याच्यानंतर बहुलक बरोबर आहे 9 अधिक 15 छेद 70 मधून 38 वजा करूया. हे 32 होतील. त्याच्यानंतर बहुलक बरोबर 9 अधिक आता ह्याला 2 न आपल्याला कटवता येतं. 2 न कटवूया. बे 1 बे आणि हे बे सख 12 म्हणजे 16 होतील. काय आलं या ठिकाणी 15/16. एकतर तुम्ही 15 ला 16 न भागा किंवा तिरपा गुणाकार करून पुन्हा नंतर 16 न भागा. कुठल्याही प्रक्रिया केली तरी एकच आहे. बहुलक बरोबर हे 9 ला 9 आपण 15 ला 16 न भागूया. भाग जात नाही. भाग बसला शून्याचा म्हणजे 16 किती झाले 150. 16 9 144. 150 मधून 144 काढून टाका म्हणजे किती राहतात 6 राहतात. 3चा भाग बसेल. 16 त्रिक 48 8 आणि 2 10 5 12. बस झालं एवढं. याच्यानंतरचं आपल्याला गरजही नाही. 16 12 200 16 28 7चा भाग बसतो. एक हे 5 पेक्षा मोठा असल्यामुळे याला वाढूया. बहुलक 2 स्थळांतर घेऊ 0.94 आणि याची बेरीज आता बहुलक बरोबर आहे 9.94. याचं उत्तर म्हणून दुधाचे बहुलक बरोबर किती 9.94 लिटर. अशा प्रकारे हे आपल्याला उत्तर त्याचं लिहिता येतं. ठीक आहे. यानंतरचा भाग आपण पुढच्या तासामध्ये बघूया.